पाकिस्ताननं आपल्या भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिम्मत करू नये अशा प्रकारचं शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्यांनी दाखवलं आणि त्यांच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात तिरंगा रॅली दरम्यान बोलताना दिली आहे। पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला। यामध्ये 26 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला। या हल्ल्यानंतर 7 मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला। या स्ट्राईकला भारतानं ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं। ऑपरेशन सिंदूर नंतर सर्व स्तरातून भारतीय लष्करावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अशाच प्रकारे भारत मातेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या सर्व शूरवीर सैनिकांना पाठिंबा देण्याकरिता शिवसेनेच्या वतीनं बुधवारी ठाण्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शासकीय विश्रामगृह येथून ही रॅली सुरू झाली। या रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सहभागी झाले होते। यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे राज्य सचिव राम रेपाळे, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे, शहर प्रमुख हेमंत पवार, महिला आघाडी, युवा सैनिक तसंच इतर मान्यवर, माजी नगरसेवक, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। या रॅली दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित प्रसार माध्यमांशी संवाद साधत ही रॅली काढण्यामागचं कारण स्पष्ट केलं। पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देण्यात येईल असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता। तसंच लष्करानं दिलेल्या प्रत्युत्तरानंतर गेल्या 2 दिवसात पाकिस्तानची काय अवस्था झाली हे संपूर्ण देशानं पाहिलं। पाकिस्ताननं आपल्या भारताकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिम्मत करू नये अशा प्रकारचं शौर्य आपल्या तिन्ही दलाच्या सैन्यांनी दाखवलं आणि त्यांच्या पाठीशी पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले। यामुळेच तिन्ही सैन्य दलाचं अभिनंदन करण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी देश खंबीरपणे उभे असल्याचं दाखवून देण्यासाठी ही रॅली काढल्याचं शिंदे यांनी सांगितलं। देशामध्ये देशभक्ती वाढली पाहिजे यासाठी तिरंगा यात्रा म्हणजे भारतीय सैनिकांच्या पाठीशी पूर्ण देश उभा आहे आणि म्हणून भारतीय लष्कराने या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवला। आपल्या पहलगाम मध्ये आपल्या बहिणींचं कुंकू पुसलं, त्याचा ऑपरेशन सिंदूरने बदला घेतला। खून का बदला खून से, ईद का जवाब पत्थर से। आणि आता तर प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो तोप गोला चलेगा। आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं पण अभिनंदन करतो आणि लष्कराच्या तिन्ही सेना यांचं अभिनंदन करतो आणि म्हणून त्यांच्या पाठीशी पूर्ण देश आहे, म्हणून ही तिरंगा रॅली काढलेली आहे।